राष्ट्रीय राजकारणात मोदींच्या उदयानंतर प्रत्येक लोकसभा निवडणूक ही मोदींभोवतीच फिरत राहिली। याची दक्षता भाजपाने कायमच घेतली। 2024 ची लोकसभा निवडणूक देखील याला अपवाद नसेल। मोदी की गॅरंटी या एका वाक्याभोवती भाजपचा प्रचार केंद्रित होणार अशी शक्यता आहे। मात्र असं असतानाच आता मोदी का परिवार हे आणखी एक वाक्य भाजपच्या प्रचारात जोडलं गेलं। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। मोदी की गॅरंटी नंतर आता मोदी का परिवार। भाजप नेत्यांच्या प्रोफाइलवर मोदी का परिवार लिहायला सुरुवात। लालूंच्या टीकेमुळे भाजपच्या हाती आयतकोली। देशभरातील भाजप नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या प्रोफाइल आणि बायोवर मोदी का परिवार असं लिहायला सुरुवात केली। यामध्ये भाजपचे क्रमांक 2 चे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जवळपास सर्वच नेत्यांचा समावेश आहे। तुम्हाला कुटुंबच नाही अशा शब्दात मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना हा देश हेच माझं कुटुंब आहे असं भावनिक प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं। 140 करोड़ देशवासी यही मेरा परिवार है। बिहारमधील पाटणा इथं रविवारी विरोधकांच्या इंडिया आघाडीची विशाल सभा पार पडली। गांधी मैदानात झालेल्या या सभेला राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली होती। नरेंद्र मोदी हे हिंदू नाही, कारण प्रत्येक हिंदू आपल्या आईचा मृत्यू झाल्यानंतर केस आणि दाढी काढतो, मात्र मोदींनी असं केलं नाही। ते घराणेशाही म्हणत लोकांवर टीका करतात, पण त्यांना कुटुंबच नाही अशा शब्दात लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली होती। लालूंच्या या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जोरदार प्रत्युत्तर दिलं। नरेंद्र मोदी आजकल परिवारवाद पर हमला कर रहे हैं। अरे भाई, तुम बताओ ना कि तुमको क्यों परिवार में कोई संतान नहीं तुमको हुआ, बताओ। बोलता कि परिवारवाद है, परिवार के लिए लोग लड़ रहे हैं। तुम्हारे पास परिवार नहीं है। 140 करोड़ देशवासी यही मेरा परिवार है। आज देश का हर गरीब ये मेरे परिवार है। आज देश के कोटि कोटि बच्चे बुजुर्ग ये मोदी का परिवार है। जिसका कोई नहीं है वो भी मोदी के हैं और मोदी उनका है। आपल्यावर झालेल्या टीकेचा आपल्या प्रचारासाठी खुबीने वापर करण्याची मोदींची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर टीका करताना चाय वाला क्या देश चलाएगा अशी भाषा वापरली होती। त्यातल्या चाय वाला या शब्दाचा वापर करत मोदींनी 2014च्या निवडणुकीमध्ये चाय पे चर्चा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभावी प्रचार केला होता। 2019 साली लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर है असं म्हणत हल्लाबोल केला। या टीकेला मैं भी चौकीदार ही मोहीम देशभर राबवत भाजपने तो प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता। या दोन्ही प्रचार मोहिमांमुळे भाजपच्या विजयाला चांगला हातभार लागला होता। त्याचीच पुनरावृत्ती सलग 3ऱ्या निवडणुकीमध्ये करण्याचं भाजपचं नियोजन आहे। आता या प्रयत्नात त्यांना किती यश मिळतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।